रामकृष्ण हरे कृष्ण पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप
याजसाठी केला होता अट्टहास याजसाठी केला होता अट्टहास याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा शेवटचा दिस गोड व्हावा शेवटचा दिवस गोड व्हावा आता निश्चित पावलो आता निश्चित पावलो नाम मंगळाचे तेरे गोरे नाम मंगळाचे तेरे गोरे नाम मंगळाचे तेरे गोरे कामरे मुक्ती परनिले नोवरे कामरे मुक्ती परनिले नोवरे कामरे मुक्ती परनिले नोवरे आता दिवस जारी गेले आता दिवस जारी गेले आता दिवस जारी गेले आता निछूतीने पावलो विकार आता निछूतीने पावलो हवा दृष्टीचिया कलिया दावा दृष्टीचिया कलिया दावा दृष्टीचिया गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कीर्तनातील पहिली चाल स्वरगंधर्व संगीत रत्न संगीत अलंकार हरिभक्तीपरायण ओंकारजी महाराज जगताप त्यांना साथ करताय आपल्या परिसराचं भूषण संगीत रत्न संगीत अलंकार आदरणीय हरिभक्तीपरायण रविदासजी महाराज जगदाळे मृदंगावरती साथ करताय मृदंग रत्न मृदंग अलंकार आदरणीय हरिभक्तीपरायण श्री दीपकजी महाराज खरात आणि हरिभक्तीपरायण मृदंग अलंकार माऊली महाराज बर्गे. याजसाठी केला होता अट्टहास याजसाठी केला होता अट्टहास याजसाठी केला होता अट्टहास याजसाठी केला होता अट्टहास याजसाठी केला होता
याजसाठी केला होता याच्यासाठी केला होता अट्टाहास याच्यासाठी केला होता अट्टाहास सेवट साधीस बुडवा शेवट चालीस गोड हो शेवट चालीस गोड वातानी सिटीने पावलो विसावा आतानी सिटीने पावलो विसावा शेवट साथीस गोड भावा शेवट दिस दिस गोड भावा आता निज तिने पावलो विसावा आता निज तिने पावलो विसावा तरी कुंडलिया
घुटलिया ही महिला मंडळी पुढे सर का थोडं इथपर्यंत या. हो ताई सर का आई सर
मधात जागा सोडू नका. सारखा असं इकडे इकडे सारखा पुरुष मंडळी सारखा पुरुष मंडळी असं इकडे सारखा जागा नाही राहिली. ताई दादा असं थोडं थोडं सारखा पुढे सारखा अजून मागं जागा राहू द्या काय नाही. या पुढे अजून या भरपूर या बोलू नका फक्त या पुढे पुढे सर. याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेचिया कवतोक वाटे झाली या वेचाचे नाम मंगळाचे तिने गुणे आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेचिया तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी आता दिवसचारी खेळी मेळी आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेचिया. नमो ज्ञानेश्वरा 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 उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन आदत्रय जननी देवानी आदत्रय जननी देवानी. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. थोडासा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची श्री गुरुचरण सरोज रजनी जमुन मुकुर सुधारी बरनम रघुबर बिमल जसु जोदायकु फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देवु मोहि हरवु कलेस विकार महिम्न पारंते परम विदिशो यद्य सदृशि स्तुतिर ब्रह्मादीनाम पितद वसन्नास्तु गिरा अथावाच सर्वस्व सोमति परिणामावधि गृणन ममापेश स्तोत्रे हरनिरपवाद परिकरा हा मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या पंढरीच्या देवा पंढरीच्या देवा पंढरीच्या पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेचिया. अच्छा पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण एकत्रित आहोत. कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज. स्वराचा आवाज कमी करा. आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्वाचा परमार्थातला प्रयत्न करत असताना निश्चिंतता निर्भयता सुखरूपता आणि स्वतंत्रता अशा 4 प्रकारच्या स्थितीचं वर्णन करणारा अभंग आहे. विठाला विठाला कुठल्याच प्रकारची चिंता पारमार्थिक व्यक्तीला नसते म्हणजे निश्चिंतता मिळते. कुणाच्या पारतंत्राखाली तो जगत नसतो म्हणजे स्वतंत्रता मिळते. कुणाच्या भीतीपोटी तो जगत नाही म्हणजे निर्भयता मिळते.
आणि किंचितही दुःख या मृत्यू लोकामध्ये साधू उपभोगत नाही म्हणजे सुखरूपता मिळते. म्हणजे निश्चिंतता, चिंता नाही, निर्भयता, कुणाची भीती नाही, स्वतंत्रता, कुणाच्या पारतंत्र्याखाली जगत नाही, आणि सुखरूपता म्हणजे दुःख उपभोगत नाही. अशा 4 स्थित्याचं वर्णन प्रयत्न केला की मिळतं. कोणत्या प्रयत्नानं? तर परमार्थातल्या प्रयत्नानं त्याचं वर्णन करणारा अभंग आहे, गोड आहे, बहुतेक वेळेला कानावरती पडणार आहे, पण थोडं वेगळं चिंतन मी अभंगाचं मी आज तुम्हाला देणार आहे. पैकी अल्पसा पर्याय आहे आपल्या या दहिवाडी गावाला. महाजनपूर दहिवाडी असं 2 नावानं 2 जोड गाव आहेत. आणि या वस्तीवर, आरोटे वस्तीवर गेल्या वर्षी ज्या वडिलांचं निधन झालं, कैलासवासी भैरू निवृत्ती आरोटे, या वडिलांच्या प्रित्यर्थ गंगा भागीरथी सत्यमामा भैरू आरोटे, त्यांच्या पत्नी आहेत गणपतराव भैरू आरोटे. सामाजिक काम करणारी, गावाच्या विकासात्मक दृष्टीनं सर्वांगीण विकास व्हावा. बघा आता ही नाथबाबांची, छत्रपती शाहू महाराज, स्वामी विवेकानंद, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, शिवाजी महाराज, ही जी शूरवीर आहेत, संत आहेत, या संतांची फोटो प्राथमिक शाळेमध्ये, माध्यमिक शाळेमध्ये आपल्या गावातल्या तरुणांना रोज पाहायला मिळाली पाहिजे. शाळेत जाणारे म्हणजे सामाजिक बांधिलकी आहे, सामाजिक उपक्रम आहेत, गावच्या विकासात्मक राजकारणामध्येही त्यांचं योगदान आहे. असे गणपत भाऊ भैरू आरोटे यांनी हा कार्यक्रमाचं आयोजन केलेले. त्यांचे 3ही बंधू म्हणजे गणपतराव, मीननाथराव आणि अशोकराव, या 3ही मुलांना धन्यवाद. एक मुलगी आहे सुनीता संदीप डुंबरे. आणि अगदी हा आरोटे परिवार आपल्या भैरू बाबांचं, दादांचं, वडिलांचं पुण्यस्मरण वर्षश्राद्धानिमित्त 2 दिवसाचा कीर्तन महोत्सव या ठिकाणी आयोजित झालेला आहे. रात्री समाधान महाराजांचं गोड कीर्तन झालं आणि आता सकाळी त्या संबंधानं वर्षश्राद्धाच्या तिथीला एक समर्पणाची भूमिका, अगदी तो व्यक्ती गेलेले भैरूबा भगवत चिंतनानं, भगवत चरणानं देवाच्या पायाजवळ जावे हा उद्देश मनामध्ये ठेवून या समस्त परिवारानं या कीर्तनाचं, भजनाचं आयोजन केलेलं आहे. त्याला अनुसरून आपण सगळे या ठिकाणी एकत्रित आहोत. कीर्तन साथीला महाराष्ट्रातली ही दिग्गज मंडळी, त्याच्यामध्ये पहिलं नाव आपल्या भागाचं भूषण, अगदी या भागाचं नाव उभ्या महाराष्ट्रामध्ये ढोक महाराज असतील, साखरे महाराज असतील, पण माझंही घेतो त्याच्यात. आता अशी जे मंडळी आहेत महाराष्ट्रात गाजलेली, त्यांच्या कीर्तनाला प्रमाणाच्या चालीचा बादशाह ज्यांना म्हटलं जातं असे आमचे रोहिदास आबा जगदाळे. मोठं नाव आहे बरं का. काय असतं, जिथं पिकतं तिथं विकत नाही बरं. खरंच येतं. माझ्या गावात माझे कीर्तन कोणी ठेवत नाही, तुम्ही ठेवता तिकडे. आता तुम्हाला त्यांची किंमत कळणार नाही, त्यांची किंमत आम्हाला माहिती आहे. रोहिदास आबा म्हणायला 2 तास लागतात आमच्या मराठवाड्यात महाराज. हो, त्यांना आणायसाठी प्रयत्न आहेत लोकांचे. का? तेवढ्या चालीचा ठेवा आहे, तेवढे वारकरी प्रमाण आहेत. मोठ्या मोठ्या कीर्तनकाराबरोबर राहून आता गाडीमध्ये ओंकार महाराज मला म्हटले लई गायक आहेत महाराज, पण पाठांतरातला गायक फक्त रोहिदास आबा आहे बरं का. असे शुद्ध प्रमाण, जेवढं पाहिजे तेवढं देणारा आमचे हरिभक्तपरायण रोहिदास आबा जगदाळे माझे जिवलक मित्र आहेत. या भागात प्रथमतः मी मोटरसायकलवर त्यांनी मला आणलेलं आहे. त्यांच्या दैवत, त्यांच्या घरी मी कीर्तन केलं होतं, मोटरसायकलवर आलो. 2000 रुपये द्यायचे त्यावेळी. लई महाराज लई काळ गोड होता, पण 15 वर्ष होऊन गेले. रोहिदास आबांनी मला आणलं होतं त्यांच्या घरी, वाढदिवसाच्या निमित्तानं मी आलो होतो. आमचे रोहिदास आबांना माझं वंदन. तदनंतर महाराष्ट्रामध्ये सध्या एक उत्तुंग आवाज, तार सप्तकातला आवाज, हो काहीचा आवाज उंच गेल्यावर फाटतो, चिरकतो, कानाला गोड लागत नाही, पण उंच आवाज गेल्यावर कानाला गोड लागणारा आवाज म्हणजे फक्त आमच्या ओंकार महाराजांचा. लई नाव आहे सध्या, लोकांची फरमाईश आहे ओंकार महाराज ती प्रमाण म्हणा. म्हणजे अगदी उंच आवाजाचा बादशाह, आवाजच तेवढा दिलाय देवानं. कुणाला रियाज करून प्राप्त होत नाही, त्यांना तो सरस्वतीनं दान दिलाय महाराज. असे आमचे ओंकार महाराज जगताप गुरुजी आळंदीवरनं रात्री 40 गावला येवल्यामध्ये गाडी लावून माझ्या गाडीमध्ये आले. आमचे महाराजांना माझं वंदन. दुसरे आमचे या भागाचं वैभव महाराज, वैभवाचे आणि वैभव महाराज आहेत. गोड आवाज आहे, मृदू आवाज, हृदयाला लागणारा आवाज. वारकरी चाली आहेत, शुद्ध चाली आहेत आणि कायम हसते. लोकांनाही हसवतात, आम्हालाही हसवतात, गोड आहे. असे आमचे वैभव महाराज, तुम्हालाही माझं वंदन. आधी करून या कार्यक्रमाचं मार्गदर्शन ज्यांनी केलेलं आहे, युवा कीर्तनकार, आपल्या भागामध्ये उत्तम वारकरी संप्रदायाचं काम करणारे आमचे राहुल महाराजांनाही माझं वंदन. आधी करून आता आपली नावं मला माहिती नाहीत, पण सगळे आपण गुणवान टाळकरी मंडळी. कोणत्या आपल्या संस्थेतली ना, राहुल महाराजांच्या संस्थेतली ही छोटी मोठी बालगोपाळ, ज्ञानोबा, तुकोबा याच्यामध्ये जे फोटो लागले अशी तयार होणारी, कुणी याच्यात विवेकानंद होईल, कुणी याच्यात शाहू महाराज होईल, कुणी छत्रपती शिवराय होईल, कुणी कीर्तन केसरी होईल, कुणी भागवताचार्य होईल, कुणी रामायणाचार्य होईल, कुणी यांच्यासारखा गायक होईल, कुणी दीपक महाराजांसारखा वादक होईल. अशी याच्यात तयार होणारी ही पिढी राहुल महाराजांच्या हातातून तयार होते. या सगळ्या छोट्या मोठ्या साधकांना वंदन. आपण सगळी उभी असणारी इकडची महाराज मंडळी, तुम्हालाही माझं वंदन.
तुकाराम महाराजासारखंच नृत्य आहे महाराज, काय सुंदर आहे वा. ते मला लय आवडतं त्यांचं. ते आमच्या गावाकडे येत नाहीत बरं का, नाही तर खरंच काय महाराज, नाही तर लोक तालात नाचत नाही. यांनी दातीन धाडा वाजवायचा आणि तो बेतालच नाचतो. पण असा तालात नाचणारा विनेकरी म्हणजे आमचा किरण मामा बरं का. हे सानप महाराज काय गोडेत महाराज, तुकोबराज दिसतात बघ. त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं की तुकाराम महाराजांची आठवण येते. असे आमचे सानप बाबा, तुम्हालाही माझं वंदन. चोपदार एक आहे, मला दोन सवय लागली. आमचे एक चोपदार, तुम्हालाही माझं वंदन. विनेकरी बालदार चोपदार दोनही मृदंगाचार्य तयार आहेत. हे आता किशोर महाराज खरात आणि दीपक महाराज खरात हे वारकरी संप्रदायाला लाभलेली रत्न आहेत. सिन्नर तालुक्यामध्ये एक कीर्तनकार आहेत, एक वादक आहेत. दोघंही अत्यंत माझे जीवश्य कंठस्थ आहेत, परिवारातले आहेत. मी जेव्हापासून कीर्तन करत नाही तेव्हापासून त्यांचा घराचा माझा संबंध आहे. किशोर महाराज मी आळंदीला बरोबर होतो, त्याच्यामध्ये महाराजांचा संबंध आला. दीपक महाराजांचा माझ्या घरी पण महाराज आलेले आहेत. फार गोड वाजवतात, लग्गीचा बाज आहे, स्पष्टता आहे हातामध्ये आणि गोड वाजवणं आहे, मृदू वाजवणं आहे. जेवढं लागतं तेवढं मीठ भाजीमध्ये टाकण्याची जशी पखवाजाची कला आहे ती, तशी गायनामध्ये मीठ किती असलं पाहिजे, किती गोड वाजवलं पाहिजे, कधी थाप दिली पाहिजे, एखाद्या मृदंगाचार्याला कळतं. ते ज्ञान म्हणजे आमचे दीपक महाराजांना आहे. दीपक महाराजांना माझं वंदन. दुसरे आपल्या भागाचं वैभव आमचे माऊली महाराज बर्गे, दिसायला जसे आहेत तसाच दणकट पखवाजी अगदी ताकदीनं वाजवतात. लग्गीचा बाजे, त्यांना पण अगदी वंदन आहे, तयार आहेत बरं का. दोघांनाही माझं वंदन. पेटीवादक गोड आहेत, स्वर चांगला धरलाय, जेव्हा लागतात तेव्हा देतात, जेव्हा नाही तेव्हा बंद करतात. तुम्हालाही माझं वंदन. सिस्टीम आमचे अतिशय गोडे. रमेशराव साथी मेंढीकर, अगदी त्यांचे, तुमचीच आहे ना साईदीप का दुसरी आहे, दुसरीची बरं. तुमचं काय मंडप, तुमचं साई, यांचं साईदीप साऊंड तुमचंही चांगला आहे, चांगला आवाज दिला. ट्रबल बाज घेऊन बारकाले बटणे चांगले फिरवलेत, राग येत नाही काय नाही. वाढा म्हणल्यावर काही काही चेहरा पाडतात, पण त्यांचा चेहरा खुश आहे, म्हणजे अजून थोडा वाढून द्या असं मस्त अगदी चांगलं लावलंय. साईदीप साऊंडवाले त्यांनाही वंदन. शूटिंग करणारे आहेत त्यांना वंदन. आपण सगळे भाविक मंडळी, गावची माता माऊली, या परिसरातून या त्यांच्या सगळे सोयरे पाहुणे आपतेष्ट मित्र परिवार, बरीचशी काही आमचे शिरोळे आहेत, सगळी प्रेमाची मंडळी या ठिकाणी जमलेली आहे. सगळ्यांना कोटी कोटी वंदन करतो. सगळ्यांचं नाव घेतलं असं समजतो. अभंगाला कीर्तनाला सुरुवात करतो. 1-1.25 तास आपल्याकडे आहे. सर्वांगाचे कान करून ऐका. आमच्या संगतीमध्ये आमचे गणेश महाराज, सगळ्यांचं नाव घेतलं असं समजतो. एकच विनंती आहे, येणाऱ्याला येऊ द्या, बसणाऱ्याला बसू द्या, पण तुम्ही जे बसलेले आहेत त्यांनी सर्वांगाचे कान करून ऐका. विठाला विठाला बरेच दिवसापूर्वी रमेशरावांनी ही तारीख माझ्या डायरीमध्ये लिहून दिली होती. तसे सगळेच आता दीपक महाराज असतील, रोहिदास आबा असतील, वैभव महाराज असतील, राहुल महाराज असतील, आमचे मंडपवाले रमेशराव असतील, सगळ्यांचा आग्रह राहतो. आणि ज्या ज्या वेळेला असं काही कीर्तन राहतं मोठं, त्या संबंधातून महाराज तुम्ही यावं, आम्हाला प्रबोधन करावं, या उद्देशातून ही मंडळी बोलवत असतात. म्हणून त्यामुळे आज आपल्या गावी पुनश्च एकदा येण्याचा योग निर्माण आहे. गणपतरावांचे हे जे वडील आहेत भैरूबा, अतिशय पवित्र होते, वारकरी होते, माळकरी होते आणि त्या संबंधातून दुसऱ्यासाठी जगणारा हा बाप. म्हणून त्यांचं पूजन वर्षश्राद्ध कीर्तनाद्वारे झालं पाहिजे. 2 दिवसाचं भजन आपल्या घरी झालं पाहिजे. नामसंकीर्तन सोहळा झाला पाहिजे. त्या संबंधानं या परिवारानं 2 दिवसाचं, कोणी 1 दिवसाचं ठेवायला तयार नाही, आणि 2 दिवसाचा असा पावसाच्या कालखंडामध्ये हा सोहळा ठेवला. आणि या सगळ्या परिवाराच्या वतीनं आपल्याला आमंत्रण मिळालेलं आहे. अतिशय तुमच्या माझ्या कानापर्यंत आवाज येतोय. फार सुंदर अभंग आपण त्याच्यासाठी निवडला आहे. जगद्गुरु श्री तुकोबाराय, परमार्थ प्रयत्न केल्यानंतर काय फळ पदरामध्ये पडलं पाहिजे याचं चिंतन आपल्याला सांगतात. आपण सगळेजण जो प्रयत्न करतोय तो संसारातला आहे, आणि साधू संतांनी जो प्रयत्न केलाय तो परमार्थातला आहे. पुन्हा ऐका, आणि संसारातला प्रयत्न कितीही क्वालिटीचा करा, कितीही ताकदीनं करा, कितीही चिकाटीनं करा, संसारातला प्रयत्न कुणालाच फळ देत नाही, कधीच मिळत नाही बरं का. सगळ्यात श्रीमंत उदाहरण सांगतो मी तुम्हाला. रावण एवढा श्रीमंत आहे, त्याच्या एवढा श्रीमंत व्यक्ती पुन्हा जन्माला आला नाही. पण सहजच ओंकार महाराज मगाशी मला गाडीत म्हटले, महाराज काही माणसं रावणाला ओव्हरटेक करायला निघाली. काही माणसं श्रीमंतच एवढी झाली ते रावणाला पण रावणाला ओव्हरटेक कोणी करू शकत नाही बरं का. हो, किती घर त्याच्या सोन्याची त्याच्याकडं इतकी श्रीमंती आहे की आपल्याकडे अजून तेवढं सोनं जन्माला येणार नाही. एवढं सोनं रावणाच्या लंकेमध्ये, शुद्ध कांचनाची 7 कोटी, 7 कोटी घरं सोन्याची. पुढं सांगू, इंद्रबारी चंद्र छत्रधरी, यम पाणी वाहे घरी, वायू सर्वदा पूजे ओसरी, विधिलेख करी दन कांडन, मैराळ देव कानडे करी ते राक्षसांच्या दाड्या फावे, अरसाण दावी तिजया पुढे त्याची रोकडे तुळानी, नवग्रहाची तुळा गाडी ते रावणे घातले बांधवडी,
विघ्न न राहू शके जया पुढे तो गणेश होणे बापुडे गाढवाचे कळप गाढे चहूकडे ओढत असे. नाथ महाराजांच्या भावार्थ रामायणातल्या या ओव्या आहेत बरं का, फार सुंदर आहेत. गणपती बाप्पा सध्या आलेले आहेत आपल्याकडे. देवघरा आला भक्ती सन्माने पूजिला. सगळ्या घरामध्ये गणपती बाप्पा आहे आता सध्या बरं का. कशामुळे आणला तुम्ही? जेवणामध्ये तुमच्या संकट राहू नये म्हणून. गणपती बाप्पा ज्ञानाची देवता आहे बरं का. गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता नाही, बुद्धीची देवता सरस्वती आहे आणि ज्ञानाला प्रकाशित करणारी देवता म्हणजे गणपती बाप्पा आहे. ओवी आहे तशी, देवा तुची गणेशू. पुढं वाचा आता. सकलार्थ मती प्रकाश. मती सकल, आपल्या मतीमध्ये सगळे विषय असतात महाराज. ईश्वरानं तुमच्या मतीला प्रकाश दिलेलाच आहे, दिलेलीच आहे बुद्धी. पण ज्या वेळेला तुम्ही गणपती बाप्पाची भक्ती करता आणि तो गणपती बाप्पा जर तुम्ही ध्यासानं म्हणजे असा पत्ते खेळून नाही बरं, असं धांगडधिंगा घालून नाही, नाचून नाही. ज्या दिवशी तुम्ही गाणपत्य स्तोत्र त्याला सिद्ध करता, गणपतीचं भजन करून त्याला सिद्ध करता, गणपती स्तोत्रानं त्याची भक्ती करून तुम्ही त्याला सिद्ध करता, त्यावेळेला तो तुमच्या मतीला सकल विषयासाठी प्रकाशित करतो महाराज. मग तुम्हाला एक एक विषय सुचतो. बघा रात्री डॉक्टर रामदेव शास्त्री यांची मुलाखत होती जी त्या एबीपी माझा कट्ट्याला. काय काही लोकांनी पाहिले असेल, काही नसेल पाहिलं तर त्यांनी आता घरी गेल्यावर पहा. जवळजवळ 100 ओव्या गणपती बाप्पा बद्दलच्या त्यांनी त्याच्यात सांगितले. गणपती बाप्पा काय, किती महत्वाचा आहे बा. इतके सुंदर शब्द ब्रह्मा शेष तेची मूर्ती सुवेश तेथ वर्ण वपू निर्दोष मिरवित असे. म्हटलं आपण सगळेजण बोलतो पण आपल्या वाणीमध्ये दोष आहे. आपण कुणाची तरी निंदा करतो, कुणाची तरी चाटुगिरी करतो, कुणाला तरी काहीतरी म्हटल्याशिवाय राहत नाही. आपली वाणी दोष युक्त झालेली आहे. गणपती बाप्पाची वाणी निर्दोष आहे. निर्दोष म्हणजे त्याची सोंड म्हटले वाकडी नाहीये, तोची शुडाडंडू सरळू. हो, त्याची सोंड सरळ आहे महाराज, तो वाकडा नाही. सरळ कशासाठी आहे म्हटले? जगाला ज्ञान देण्यासाठी सरळ आहे. पुन्हा ऐका, फार गणपती बाप्पाचं वर्णन आहे. हा जो गणपती बाप्पा आहे, या महिला संकष्टीचा उपवास करतात. प्रत्येक महिन्याला चतुर्थी येते, चतुर्थीचा उपवास करतात. का करतात? माझ्या नवऱ्यावर संकट येऊ नये, माझ्या घरावर संकट येऊ नये. ऐका, विघ्न न राहू शके जया पुढे तो गणेश. गणपती बाप्पा म्हणजे विघ्नहर्ता आहे, सुख करता दुःख हरता. तुमच्या जीवनात तर दुःख ठेवत नाही. ऐका गंमत, हा गणपती बाप्पा रावणाच्या घरचे गाढवं वळण्याचं काम करायचं. साबा आतापर्यंत जो गणपती बाप्पा सांगितला मी तुम्हाला, दीपक महाराज, हा गणपती बाप्पा रावणाच्या घरचे गाढवं वळण्याचं काम करत होता. पुढचा ऐका, यमराजा आपल्याला घेऊन जाणारा पाणी वाहण्याचं काम करत होता. चंद्र छत्र धरायला होता. इंद्र कोणी काय काय काम केलं लिहायला होता. मैराळ मसोबान खंडोबा हे देव राक्षसाच्या दाड्या करायला होते. दाड्या इतका श्रीमंत होता रावण महाराज. 7 कोटी सोन्याची घरं दहिवाडीकर ऐका. 7 कोटी सोन्याच्या दारात रावणाचा पहिला प्रयत्न आहे संसारातला, समुद्राचं पाणी गोड केल्याशिवाय राहणार नाही. झालं नाही झालं. का झालं असतं तर टँकरची पाळी आली नसती आमच्याकडे. तुमच्याकडे बरं आहे, पाटाला पाणी, पाऊस पडतोय. अरे रे रे, आमच्याकडे पाटाला पाणी नाही, पाहायला पाणी नाही, डोळ्याला पाणी नाही. बरं का, वाईट झालं मला. काहीला आता कळल, काहीला उद्या कळल. अर्थ काय? पुन्हा ऐका, पुन्हा काय काय काय. हो ऐका, हो यमराजा त्याच्या घरी आहे. हो, त्याची श्रीमंती एवढी आहे, 7 कोटी सोन्याचा संसार आहे आणि एवढ्या संसाराच्या दारात पहिला प्रयत्न आहे त्याचा. काय माहितीये? समुद्राचं पाणी गोड करील. नाही झालं महाराज. रावणाचा दुसरा प्रयत्न आहे दीपक महाराज, सोन्याला सुगंध आणील. आलाच असता वास, वासावर अंगठ्या आल्या असत्या. वासावर मी म्हटलं असतो माझी गुलाबाची आहे. रोहिदास साहेबा चाल म्हणता म्हणता म्हटले असते माझी मोगऱ्याची आहे. तिकडून लगेच वैभव महाराज म्हटले असते माझी कमळाची आहे. वासावर अंगठ्या आल्या असत्या. नाही जमलं. 7 कोटी सोन्याची घरं आहेत. एवढ्या मोठ्या संसारात सोन्याला सुगंध रावण आणू शकला नाही. रावणाचा तिसरा प्रयत्न आहे स्वर्गाला शिडी लावेल. लावली असते शिडी, आपले पोरं शिडी शिडीने रामबा अप्सराच पाहून आले असते. कशाला पिक्चर पाहायला गेले असते ते? वर जाऊन रामबा अप्सराच पाहून आले असते. माधुरी दीक्षित आमकीन तमकीन राहू द्या, वर जाऊनच आले असते ते. अर्थ ऐका, जिथं 7 कोटी सोन्याची घरं आहेत, त्या रावणाच्या संसारातला एकही प्रयत्न पूर्ण होत नाही. 2 एकर जमीन आहे आपल्याला. 2 एकर. तुमच्याकडे बिघ्या म्हणतात का? बिघ्या म्हणतात ना. 2 बिघ्या समजा तुमच्याकडे. 2 बिघा, 2 बिघा म्हणजे 4 एकर. 2 एकर म्हणजे 4 बिघ्या. बरोबर आहे, मला माहिती आहे. तुमच्याकडे गणित काढून गेलेलो आहे मी बरं का. बिघ्या बिघ्या 4 बिघ्या तुमच्याकडे जमीन आहे दीपक महाराज. ऐका, 2 एकर जमीन आहे आपल्याला. सांगूच, एक चिपडी बायको आहे. चिपडी बायको
आणि 2 शेंबडे पोर आहेत. याच्या पलीकडं आपल्या संसारात तुमच्या माझ्या कोणाच्याच काही नाही. याच्या पलीकडे काही नाही. किती श्रीमंत व्हा, की जास्त पाऊस पडला तरी काही येत नाही, कमी पडला तरी अजिबात काही येत नाही. आपलं जीवन वाईट आहे महाराज. चिपडी बायको आहे महाराज, तिचे चिपडे काढू काढू ती परेशानी, लेकराचे शेंबडं पुसू पुसू आपण परेशानी. संसारात असंच आयुष्य गेलंय आपलं. संत म्हणता सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची गायक काय शब्द आहे. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशाशी न पावला, माया वेष्टेला जीव माझा. ते जगवतं तुम्हाला महाराज, ते तुमची इच्छा कधी पूर्ण करत नाही. संसार अशी गोष्ट आहे महाराज, ते तुम्हाला पुढची आशा दाखवत, ते पूर्ण कधीच होत सायाचे करीसी आवाज द्या. प्रपंचातील सायाचे करीसी प्रपंचातील काय गोड प्रमाणे ज्ञानोबरांच्या हरिपाठात सायाशे करीशी प्रपंच दिननिशी. अखंड प्रयत्न करतो आपण संसारातला, फळ मात्र पदरात पडत नाही. ते जगवतो तुम्हाला. तुमच्या गावामध्ये कुंभार आहेत, ते काय कुंभार आहेत तुमच्या गावात. पूर्वी काय असायचं, ज्याचे त्याचे व्यवसाय आवा ठरलेले असायचे. कुंभार म्हटलं की मडके तयार करणारा, तुम्ही गायक झाले तुमचं द्या सोडून बरं. पण पूर्वी काय असायचं, एक पद्धत होती, म्हणजे त्याच्यामध्ये जातीवाद नव्हता बरं का. म्हणजे ज्याचे त्याचे व्यवसाय. आता माळी म्हटलं की ते फुलं विकणार, कुंभार म्हटलं की मडके तयार करणार, ब्राह्मण म्हटलं की पूजा करणार. आता कोण कोणता धंदा करते काय मिळ राहील. ब्राह्मण दाड्या करते काय बदलून, काळ बदलून गेला. आता ते कोण कोणाचं कोणी म्हणायचंच नाही याचं दुकान, त्यात राहिलंच नाही. ज्यात कोण कोणता आता व्यवसाय करेल ते सांगताच येत नाही महाराज. कोणाचे आडनाव ते कळत बी नाही. आता ते काळ राहिला नाही. ते जुन्या काळात ते पद्धत, ते लोक म्हणायचेच नाही कुंभार वाड्यामध्ये तुम्हाला मडकं मिळेल बुवा. म्हणजे त्याचं एक कुंभार होता, आता आपल्या गावात आबा आहे ते समजून घ्या. आणि जुन्या काळात कुंभाराचं काय असायचं, ते मडके तयार करायचे. लक्ष द्या लक्ष द्या. आणि त्याच्याकडे गाढव असायचं ते माती व्हायला. हो लक्ष द्या बरं तुम्ही माझ्याकडे, त्यांचं चालू द्या तुम्ही माझ्याकडे बघा. काय
ते कुंभार दादा काय करायचं, ते गाढवाच्या पाठीवरती माती व्हायचा आणि मग त्याचे मडके तयार करायचे. पांचाळ्याच्या बाजाराला, पांगरीच्या बाजाराला, चास मोठं गाव आहे आपल्या चासच्या बाजाराला, खाली लांब गेलं तर मुखेडच्या बाजाराला, त्याच्या थोडं पुढं गेलं तर मग येवल्याच्या बाजाराला, खाली तिकडे गेलं तर कोळपेवाडीला, त्याच्या पुढे गेलं तर कोपरगावला, असं मोठ्या मोठ्या बाजाराच्या ठिकाणी ते मडके गाढवाच्या पाठीवर बांधायचे आणि गाढव हाकत हाकत हाकत, पूर्वी अशी व्यवस्था नसायची गाड्याची, आणि मग ते मडके घेऊन जायचे. बरं का, आमचे महाराज पाठामध्ये उदाहरण सांगायचे. म्हटलं एक कुंभार दादा, त्यानं काय केलं, एक दिवस मोठा चाच सारख्या गावचा बाजार होता, म्हणून त्यानं रात्रभर त्या कुंभार दादानं गाढवाच्या पाठीवर माती वाहण्याचं काम करून घेतलं आणि रात्रभर काम केल्यामुळं ते गाढव दमलं, त्याला झोपच नाही महाराज, रात्रभर झोप नाही. आणि सकाळी तर बाजाराला जायचं होतं, झोप नसल्यामुळं त्याच्या पाठीवर विकून एक कुंभारानं मडके बांधले, इकडच्या बाजूनी बांधले आणि वेळ कमी असल्यामुळं आपले 11:15 वाजल्यामुळं या रोडने निघाला, चासला निघाला. तो गाढवाला हाकत हाकत 5-6 किलोमीटर अंतरचं कापत निघायचं. रात्रभर झोप नसल्यामुळं, दमल्यामुळं, थकल्यामुळं एका झाडाची गार सावली त्या गाढवाच्या अंगावरती पडली आणि ते गाढव मटकून खाली बसलं. दमलं होतं ना होते, फार लक्ष देऊन ऐका, तुम्हाला गाढव कळेल बरं काय. खाली बसलं ते गाढव, त्याला नाव उठता येईना महाराज, दमलेलं होते, रात्रभर जागलेलं, अजिबात त्याला ताकदच नाही शरीरात त्याचे, मटकून खाली बसलं दीपक महाराज. बरं ते खाली बसलं आणि कुंभार दादाची तळपायाची आग मस्तकाला गेली. त्याला वाटलं राव काय गाढवे, अरे अजून बाजारात जायचे, जागा मिळवायची, राशी लावायच्या, पैसे मिळवायचे, संसार चालवायचा, आणि गाढव खाली बसला. त्या कुंभार दादानं काठीनं खूप मारलं गाढवा, गाढव काय उठेना, दगडाने मारलं, लाता घातल्या, गाढव उठेना. शेवटी डोक्याला हात लावून कुंभार दादाही झाडाखाली बसला. आता काय करायचं, मडके तर विकले पाहिजे, पैसे तर मिळाले पाहिजे, संसार माझा चालला पाहिजे, आता काय करावं. समोरून एक रस्ता चालले होते वारकरी, त्यांनी पाहिलं 10 मिनिटाचा राडा आणि त्यांनी राम राम घातला, राम 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 राम. म्हटले तुम्हाला असं वाटतं का कुंभार दादा हे गाढव उठावं? म्हटले हो. म्हटले मग एक काम करा, याला मारू नका, याला काठीनं मारू नका, दगडानं मारू नका, लाता घालू नका. काय करू मग? असं एवढा बांबू घेऊन या म्हटलं, असा 2 हाताचा बांबू. माहिती आहे तुम्हाला? नाहीच आठवला तर मरण, ज्याचं मरण असतं त्याला ताटीला बांधायला असतो बघा बांबू. आला लक्षात? बांबू हे बघ, इथं बांबू लय लावलेली ती, ही इथं ज्या झाडाला तुमच्या द्राक्षे नामकीन ते काय म्हणते त्याला लावतात, ते बांबू. बांबू तेवढाच तुकडा लागतो आपल्याला, जेवढा उभा आहे का जेवढा उभा आहे तेवढाच तुकडा आपल्याला लागतो, तेवढाच, जास्त नको. माझ्याकडे लगेच तुकड्याकडे नका बघू, माझ्याकडे बघा. तुकडा ध्यानात आला तुमच्या, एवढा तुकडा आणा म्हणले. अशी द्राक्षाची बाग शेजारी होती, त्यानं लगेच तो बांबूच तुकडा आणला. आता काही ना करू म्हणले, गाढवाच्या पोटाला तो बांबू असा बांधा म्हटले दोरीने, गाढवाच्या पोटाला बांधला. आता तोंडाच्या समोर एवढा शिल्लक ठेवा म्हटलं, तोंडी आहे ना गाढवाचं, इतका शिल्लक ठेवा. बरं म्हटलं. आता ते बघा हिरव्यागार घासाची पिंडी कापा म्हणले, पलीकडच्या रानातली हिरव्यागार, आणि त्या पिंडीला दोरीने बांधा, आणि हे जे पुढचं टोक आहे ना बांबूचं शिल्लक ठेवलेलं तोंडापासून, त्याला ती पिंडी बांधा. त्यानं बांबू बांधला, दोरी बांधली, आणि पुढच्या टोकाला हिरव्यागार घासाची पिंडी बांधल्याबरोबर ऐका, लाता घालून, दगड मारून, काठ्या मारून जे गाढव उठत नव्हतं ताडकून उभं राहिलं, चालायलाच लागलं. कशामुळं चालायला लागलं बरं? तुम्हाला कळतंय ना? अय दैवाडी, कळतंय ना? हा, पिंडी पिंडी, चारा चारा, कळतंय ना? चारा त्याला मिळणार नाही बरं, चारा त्याच्यापासून 1 हातभर आहे. जसं उठलं तसं चालायला लागलं, त्याला वाटलं आत्ता घेतो, आत्ता घेतो, आत्ता घेतो. तुम्हाला असं वाटतं की हे गाढवाचं चाललंय? अहो 10 मिनिटापासून हे गाढवाचं नाही चाललंय, हे आपलं चाललंय महाराज. अहो 200 रुपये दाखवा महाराज, रात्रभर जागतोय महाराज. तुमचं काय गुंग? 1000 रुपये जास्त द्या महाराज, म्हणतो गेवराईन येतो मी, रात्रभर डोळेच झाकीत नाही. आपलंच दुसऱ्याचं कुणाचंही, हे आपलं आहे महाराज. रात्रभर जागतो आपण पैसे मिळावे म्हणून, दुसऱ्याचं कशाला सांगायचं? आपलं बघा. हो काही मिळू द्या. हो विष्णू रतिशतम दशी शशशतम लक्षम सहस्राधिको लक्षेशाम शीतपालकाम सुरपते ब्रह्मापदम वांछती ब्रह्मा शैवपदम शिव हरिपदम आशामधिको गतार. शास्त्र सांगतंय ते तुम्हाला जगवतं महाराज, तुम्हाला मिळवत काहीच नाही, तुम्हाला मिळत नाही, ते तुम्हाला इच्छेच्या आशेने जगवत असतं. म्हणून संसार कधीच कोणाला काही देत नाही. म्हणून ऐका, संसारातला प्रयत्न साधून केलाच नाही, संसाराच्या नावे घालून या शून्य. मग कोणता प्रयत्न केला? वाढता हा पुण्य धर्म केला, हरिभजनी हे
धवळीले जग. परमार्थातला प्रयत्न केला महाराज, 11:15 वाजले कळालं आम्हाला. साधून संसारातला प्रयत्न केला नाही, आम्ही केलाय, आम्ही त्याच्यात फसलोत कळलं आम्हाला. मग साधून परमार्थातला प्रयत्न केला तर त्या परमार्थातल्या प्रयत्नानं फळ काय मिळालं? अभंगाचं पहिलं चरण. यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला साधून प्रयत्न केला, बोलू नका फक्त सारखं. साधून जो प्रयत्न केला तो परमार्थातला आहे. याजसाठी केला होता अट्टहास. अट्टहास म्हणजे प्रयत्न बरं का, अट्टहास म्हणजे प्रयत्न. आणि जो प्रयत्न आहे तो परमार्थातला आहे. मग प्रयत्न परमार्थातला कोणता आहे? माझ्या विठोबाचे नाम, माझ्या विठोबाचे नाम अट्टहासे उच्चारा, अट्टहासे उच्चारा, उच्चारा माझ्या विठोबाचे नाम, माझ्या विठोबाचे नाम. अट्टहासे उच्चारा म्हणजे प्रयत्नपूर्वक त्याला उच्चार. अखंड भजन करा, अखंड खंडेना जीवन, रामकृष्ण नारायण आणि कनीने काही धंदा, नित्य ध्यातसे गोविंदा, रात्री न कळे दिवस न कळे, नित्य भजन करणं. पांडुरंग ध्यानी पांडुरंग पांडुरंग ध्यानी पांडुरंग पांडुरंग ध्यानी पांडुरंग पांडुरंग ध्यानी पांडुरंग
काय आवाज आहे वा ओंकार महाराज, काय शब्द आहेत. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग अखंड भजन ब नित्य गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद त्यामनी बैसलासी सततं कीर्तयंतो. किती प्रमाण पाठातली आहेत. अखंड भजन हा परमार्थातला प्रयत्न आहे आणि हा ज्यांनी ज्यांनी केलाय त्यांना म्हणता येतं आमचा शेवटचा दिवस गोड झाला. पुन्हा ऐका, परमार्थातला प्रयत्न ज्यांनी ज्यांनी केला. आणि एक वाक्य सांगू, सगळ्यात कठीण प्रयत्न परमार्थातला आहे, त्याला सहन करावं लागतं. संसारात तुम्ही सहन नाही करू शकत, सहनच होणार नाही आपल्याला. एखाद्यानं बांध कोरला ना आपला एक हिताचा सख्या भावानं, तरी आपण कोर्टात जातो महाराज, सहन करू शकत नाही आपण. आपल्याला एखादा बोलला कीर्तनात, अपमान झाला आपला, आपण सहन करू शकत नाही. संतांनी किती सहन केलंय महाराज. परमार्थातल्या प्रयत्नाला फार कष्ट आहेत महाराज. एक वाक्य सांगू, संसारातल्या 1000 चुका माफ होतात बघा. पुन्हा ऐका, संसारात तुम्ही केलेल्या 1000 चुका माफ होतात, पण परमार्थातली एकही चूक माफ होत नाही. इथं तुमचा पाय घसरला, संपले तुम्ही जीवनात महाराज. इथं तुम्हाला चूक जमत नाही. परमार्थातली चूक देव आणि संत माफ करत नाहीत. पुन्हा ऐका, त्याला फार कष्ट आहेत महाराज. भक्ती तो कठीण शिळावरील पोळी, ते काय सोपी आहे का महाराज? लोक म्हणतात लई सोपं आहे. सोपं नाही, ते फार कठीण आहे महाराज. सांगतो ऐका किती कठीण आहे. जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचं आजोळ म्हणजे लोहगाव. बोलू नका बोलू. पुणे जिल्ह्यामध्ये लोहगाव नावाचं गाव आहे. जसं आपले कोपरगाव तालुक्यातली दहिवाडी आहे, महाजनपूर आहे, तसं ते लोहगाव आहे. आणि त्या काळात तुकाराम महाराजांचे जे 14 टाळकरी होते, राहुल महाराज, महाराज मंडळी, वैभव महाराज, दीपक महाराज, त्या 14 टाळकऱ्यापैकी अर्धे टाळकरी तुकाराम महाराजांची लोहगावची. आता दुर्भाग्य असं की त्या लोहगावला एकही टाळकरी नाही. गंमत बघा, तुकोबारांच्या काळात 14 टाळकऱ्यापैकी अर्धे टाळकरी लोहगावची, आणि आता एकही टाळकरी तिथं जन्माला येत नाही. त्याचं कारण सांगू, त्या लोहगावला विमानतळ झालं आणि इतके जमिनीला भाव आले म्हणतात. कोटी रुपयाला गुंठा झाला. मग आता कोट्यावधी रुपये जर गुंठ्याचे आले तर एकरचे किती, 10 एकरचे किती, तुम्ही डोकं लावीत बसा. कशाला ते येतील महाराज परमार्थात टाळण पखवाजन गायन. जिथं दुष्काळ आहे तिथं भजन चांगलं आहे. तुम्ही बघा, सिन्नर तालुक्यातला तुमच्या नाशिक जिल्ह्यातला परमार्थ सगळ्यात भारी का? तुमच्याकडे दुष्काळ आहे. आमच्या बीड जिल्ह्यात दुष्काळ आहे. कारण का, जिथं दुष्काळ आहे तिथं असे गायक वादक असे तयार होतात. तिथल्या माणसाला पोरं पाठवत, जमते आळंदीला शिकायला. आपल्या घरी काही नाही बाबा, जा. ज्याच्याकडे पैसे तो कशाला पाठवतोय आळंदीला महाराज? पुण्यातले 50 सुद्धा पोरं तयार नाहीत का? ते श्रीमंत झाले, जागा त्यांच्या. आपल्याकडे अजून बरं आहे, MIDC आल्या नाही, अजून मोठाले हायवे झाले नाही. होणार त्या दिवशी तुमचे पोरं श्रीमंत झाले की परमार्थाकडे दुर्लक्ष होणार. ते साहजिकच आहे. ऐका ऐका, मी कशासाठी सांगतो, त्या लोहगावला लक्ष द्या. 14 टाळकऱ्यापैकी एक शोभा महाराज कासार होते. शोभा महाराज, त्यांचं तुकाराम महाराजावर लय प्रेम होतं महाराज, लय प्रेम. कायम तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला जायचे, कायम कायम. आता हे आमचे राहुल महाराज, ओंकार महाराज, वैभव महाराज, दीपक महाराज, यात आम्ही सगळे एका परिवारातली मंडळी आहेत. माऊली महाराज, आपण सगळे एका जीवानं इथं कीर्तन करतोय. कधी 11:30 वाजले कळालं नाही आपल्याला. एवढं कीर्तन चाललंय आपलं, रंगलंय, चाली रे, प्रमाण रे, गोडवा रे. एवढं छान कीर्तन तुकोबारांचं रंगवायला कारण ते शोभा महाराज असायचे. जसे ओंकार महाराज प्रमाण म्हणतात, रोहिदासाबा प्रमाण म्हणून गेले, असं ते रंगवायला असायचे कायम तुकोबारांच्या बरोबर. कायम एखादा माणूस कीर्तन करायच्या गाडीत फिरायला लागला की त्याचं संसाराकडे दुर्लक्ष होतं महाराज. त्याला घरी जायला भेटत नाही. त्याचे पोरण लेकरण ते अनाथ होतात, आपल्यातले होतात. तर तुकाराम महाराजांच्या बरोबर राहायचं म्हटल्यावर ते तर साधू ओरिजिनल. ते काय आपल्यासारखे का रुपयाने पैसे मागणारे भिकार चोर? आमच्यासारखे नाही, ते ओरिजिनल ते. ऐका, आमच्यासारखे नाही, आम्ही मागणारे आहेत. आमच्याकडले ध्यान द्या जाऊ नका, आम्ही मागणारे माणसं आहेत. हे आमचे डुप्लिकेट आहेत आम्ही. मी खरंच सांगतो, मी खरं बोलणारा महाराज, मला काही भीती वाटत नाही तिची. मागतो तसं काय त्याचं, ते ओरिजिनल होते महाराज. ते तुकोबाराय होते, ते रुपयाला शिवले नव्हते, कधी हात लावला नव्हता त्यांनी. माझ्याकडे बघा. आणि त्या तुकाराम महाराजांच्या बरोबर कायम कोण? शिवबा महाराज. आता ते शिवबा महाराज कायम गेल्यामुळे त्यांचंही दीपक महाराज संसारातलं लक्ष कमी झालं. त्यांच्या पत्नीला वाटलं आपला शिवबा तुकोबा झाला, आपला शिवबा नक्की तुकोबा झाला. म्हणून तिनं काय केलं, ती म्हटली आपला तुकोबा बरोबर शिवबा गेला नाही पाहिजे, म्हणून संसारात बाई हुशार पाहिजे. पुन्हा ऐका, संसारात बाई हुशार पाहिजे, त्याचा संसार चांगला होतो. संसारात ज्याची बाई हुशार नाही, संसार गेलाच म्हणा, त्याचा काही फायदा नाही मान. संसारात बाई हुशार लागते. सुदाम्याची बायको हुशार होती, म्हणून तिनं देवाकडे पाठवलं. सुदाम्याला जा म्हटली, जा
तुमच्या मित्राला भेटून या. तिला माहिती होतं हा माझा परमात्मा, हा कृष्ण सखा माझ्या नवऱ्याला काही ना काहीतरी दिल्याशिवाय राहणार नाही. बायको हुशार होती महाराज त्याची, म्हणून तिनं कृष्णाकडे पाठवलं सुदाम्याला. तसं ऐका त्या बायकोनं काय केलं शिवबा महाराजांच्या, ते म्हटले का हो तुम्हाला जर तुकाराम महाराज एवढे आवडतात, एवढं त्यांच्यावर तुम्ही प्रेम करता, तर मग आपल्या गावात त्यांना कीर्तनाला आणा की, आपल्या गावात त्यांना कीर्तनाला आणा, आपल्या घरी मुक्कामाला बोलवा, आपल्या घरी त्यांना पंचपक्वान्नाचं जेवण बनवू. इतका आनंद झाला तुकाराम महाराजांना, शिवबा महाराजांना उड्याच मारायला लागले. वा वा वा, काय माझ्या पत्नीच्या मनात भाव आला. म्हटले वा 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 वा, जे माझ्या मनात ते तुझ्या होटात. वा वा वा, अरे वा, तुझ्यासारखी बायको मला मिळाली. म्हटले तुकोबारायांना घरी आणायचं. इतका आनंद झाला, धावतच गेले. तुकोबाराया, हो कार्तिक महिन्यामध्ये आपल्या गावात तुमचं कीर्तन आहे, त्या दिवशी तुम्ही माझ्या घरी मुक्कामाला यायचं, आम्ही पंचपक्वान्नाचं जेवण करणार, तुमची सेवा करणार. लय आनंद झाला. तुकोबाराय म्हटले बरं शिवबा महाराज. नेमका महिना उजाडला, तुकोबारायांचं रात्रीचं कीर्तन झालं आणि रात्रीच्या वेळेला तुकोबारायांना शिवबा महाराज घरी घेऊन आले. रात्रभर गप्पा झाल्या, आराम झाला आणि सकाळी उठल्यावर शिवबा महाराज बहिर दिशेला गेल्यावर बाईनं असं कपट केलं. पाठ 3 वाजल्यापासूनच 3 दगडावर, पूर्वीच्या काळात 3 दगड आणि त्याच्या खाली लाकडांवर हांडा असायचा, पाण्याचा हांडा गरम करायला. तो पाण्याचा हांडा काळा झालेला असतो बघा, त्याला पाणी द्यायला सुरुवात केली. गरम पाण्याला इतकं पाणी तापवलं की त्याच्यामध्ये जर एखादा खडा पडला तर खड्याचे 2 तुकडे व्हावे, इतकं जबरदस्त गरम पाणी केलं. तिला वाटलं आता खोडच मोडते, म्हणजे माझ्या नवऱ्याला तुकोबाराय परत कीर्तनाला नेणार नाही. किती सहन करावं लागतं परमार्थात, ऐका, किती कष्ट घ्यावे लागतात परमार्थात. उगीच काय परमार्थ सोपा नाही, उगीच काय परमार्थातले प्रयत्न सोपे नाही. परमार्थातले प्रयत्न किती कष्टहीन असतात, किती प्रयत्न करावे लागतात, किती त्याच्यासाठी सोसावं लागतं. ऐका, तुकाराम महाराजांनी आंघोळीला पाणी मागितलं. वहिनी मला काकडा करायचा आहे, थोडंसं आंघोळीला पाणी द्या. मागचा पुढचा विचार न करता चिंधीनं तो हंडा धरला त्या बाईनं आणि तुकाराम महाराजांच्या अंगावर तेवढं उकळतं पाणी वरून अंगा खांद्यावर ओतून दिलं. अरे खड्याचे 2 तुकडे व्हावे दगडाचे. अंगा खांद्यावर ते पाणी पडल्याबरोबर अंगाची लाही लाही सुरू झाली आणि माझ्या तुकोबारायांनी वर हात करून देवाचा धावा केला. जळे माझी काया लागला वन, जळे माझी काया लागला वन, माझ्या अंगावरती हे पाणी पडलंय देवा. धाव रे देवा, जसा द्रौपदीसाठी धावत आलाय, जसा गजेंद्रासाठी धावत आलाय देवा, मी तुझी भक्ती केली ना देवा. धाव रे देवा, माझ्या अंगाची लाई लाई होते, माझं शरीर जळून चालल्यासारखं वाटतंय, माझ्या अंगावरती काहीतरी पडलंय रे देवा. धाव हे देवा, धाव हे देवा, धाव.
केशवा माय बाबा रे केशवा माय धाव रे केशवा माय बापा हे धाव रे केशवा रे माय बापा रे हे पांडुरंगा देवाचा धावा केला तुकोबारायांनी देवा धाव रे काय प्रसंग आहे महाराज एवढं उकलतं पाणी बाईनं तुकोबारायांच्या अंगावर टाकलं देव असा बाळवेशामध्ये आला आणि तुकोबारायांना आलिंगन दिलं आलिंगन देऊन तुकोबारायांचा सगळा दाह देवानं शांत केला एवढं झाल्यावर तुकोबारायन निघाले तर जाता जाता काय म्हटले माहिती बाई तुझं कल्याण असो म्हटले अय दहिवाडी ऐकलं का तुम्ही काय म्हटले जाता जाता बाई तुझं कल्याण असो इथं लवकर चहा दिला नाही तर महाराज वापस चालला पंक्तीला जेव घातलं तर महाराज म्हणतो मी महाराज आमच्यावर घेतो तुमचं तेच आहे महाराज सगळ्याचं असंच आहे महाराज हो बायकोनं चहा नाही दिला तर माणूस म्हणतोय काय बाई आहे कल्पना करून बघा अंगावर उकलतं पाणी टाकलं तरी सुद्धा म्हटले कल्याण संतताची जागा ठेवी संतताची जागा ताटीच्या अभंगातला अभंग आहे मुक्तबाई म्हणते संत तोची जाणा जगी दया क्षमा ज्याची अंगी लोभ अहंता नाही मना जगी विरक्त तोची जाणा य परलोके सुखी फार सुंदर अभंग आहे ताटीचे वाचत जा कशासाठी सांगतो परमार्थातला प्रयत्न करताना फार कष्ट असतात हो परमार्थातला प्रयत्न करताना माऊलीच्या काकीतली झोडी हिसकावून घेतली लोकांनी परमार्थातला प्रयत्न असताना तुकोबारायांना गाढवावून मिरवणूक काढली लोकांनी 108 वेळा लोक नाथ महाराजांच्या अंगावर थुंकलीत परमार्थातला प्रयत्न करताना फार कष्ट असतात पण संत म्हणतात आम्ही ते केलेत याजसाठी केला अट्टहास म्हणजे प्रयत्न केला
आणि नामचिंतनाचा केला, भगवत भक्तीचा केला, कामक्रोध जिंकण्याचा केला, परोपकाराचा केला, ग्रंथ तयार कोणते कोणते सांगू आता प्रयत्न किती केलेत महाराज. ग्रंथ तयार करून आपल्यावरती उपकार केलाय, काळाच्या डोक्यावरती पाय दिलाय, कोणता प्रयत्न साधून केला नाही आणि सगळे प्रयत्न यशस्वी झाले. का? शेवटचा दिवस गोड व्हावा, आमचा देवडचा दिवस गोड व्हावा याच्यासाठी आम्ही हा प्रयत्न केला. म्हणून परमार्थातले प्रयत्न जे असतात ते शेवटचा दिवस गोड होण्यासाठी असतात. म्हणून गेल्यावर शेवटचा दिवस गोड होत नसतो. पुन्हा ऐका श्री हरिदादा, पुन्हा ऐका, शेवटचा दिवस हा गेल्यावर गोड होत नाही, तो जिवंतपणे करावा लागतो. त्याला जिवंतपणे कामक्रोध जिंकावे लागतात. कामक्रोध बंदी खानी तुका म्हणे दिले दोन्ही, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावे. जिवंतपणे करा, जिवंतपणामध्ये परमार्थ केला, जिवंतपणे शेवट गोड होतो. काल राधा अष्टमी होती. कालच्या दिवशी फार लोकांनी राधेचं चरित्र सांगितलं, राधेचं भजन केलं आणि सांगितलं पाहिजे. त्या राधेचाच अवतार म्हणून राजस्थानमध्ये एक मीराबाई नावाची मुलगी जन्माला आहे. मीराबाई म्हणजे इतकी सुंदर होती म्हणे. 10 मिनिटं ऐका. त्या मीराबाईच्या हातानं जर एखाद्या गुलाबाला स्पर्श झाला दीपक महाराज तर ते कमळ गुलाब उमलायचं. कळीला हात लागला तर कळी उमलायची. पान जर खाल्लं तर तिच्या कंठातून दिसायचं. आपल्या बायकासारखी नाही डांबरी मेनकापडी काळी बेंद्री आपली नाही. पा ती कवाडाकड चालली भिताडाकड आपली अजी एक डोळा एक ना की दरबी देखना असले इतकी छान महाराज. सुकलेलं कमळ हातानं उमलावं अशी तिची त्वचा होती. आपली नाही महाराज, इतकी सुंदर होती. आपल्या काही लोकांना अभिमान झालाय, आपलं काहीच नाही महाराज. इतकी सुंदर होती, तिनं कधी फॅरन लवलीच लावली नव्हती महाराज. अय दैवाडी, तुम्ही फॅरन लवली लावता ना? अय पोरीनो लावता ना? अजिबात लावू नका. उद्यापासून बंद करा. फॅरन लवली म्हणजे अमेरिकन बाईचा शिंबूड आहे. काही त्याने गोरं बिरं होत नाही. तुम्ही तुमचा गैरसमज येतो. त्यांनी गोरं होत नाही, अजिबात नाही होत नाही. तुम्हाला गोरच व्हायचं असेल तर पहाटे 4 वाजता 2 किलो काजून 2 किलो बदाम चासवरनं घेऊन या तिकडून बरं का. पहाटे अमावस्या पोटी 2-4 बदाम 2-4 काजू रोज खा. चेहरा गोरा झाल्याशिवाय राहणार नाही. लोक काय म्हणतात माहिती आहे का? काजू लय महागेत, बदाम लय महागेत. अरे येड्या, फॅरन लवली महागे, काजू स्वस्त आहेत. 40 रुपयाला 80 ग्राम आहे. कधी अभ्यास केला का तुम्ही? 80 रुपयाला ती एवढी डबी अशी ती फॅरन लवलीची कधी संपत्ती मिळ नाही. 2-4 महिला जर एका घरात असल्या तर आठवड्यातच काम होतं. कल्पना करा. ऐका, 80 रुपयाला 40 ग्राम म्हणजे काय भाव झाला तिचा? 2000 रुपये किलो सुद्धा नाहीत काजू महाराज. 1000 रुपये किलो असतील इथले. घ्या महाराज. पुन्हा तुमचा चेहरा उजा. कशाला कुणाच्या नादी लागता? पुन्हा सांगतो, मेकअप त्या मीराबाईनं कधी केला नव्हता. इतकी सुंदर होती दिसायला. माझ्याकडे बघा. सुकलेल्या कमळाला हात लावला तर कमळ उमलावं अशी तिची त्वचा होती. पण ऐका, ती ज्या वेळेला लहान होती ना तेव्हा गावातून एका लग्नाची वरात चालली होती. तुमच्याकडे लग्नाच्या वराती होत्या ना पूर्वी? या गोल कुंकावाल्या आजी गोल होत्या ना वराती. अजूनही आता नाही राहील. वरात असायची. नवरदेव नवरीची मिरवणूक काढली जायची. ढोल ताशा हे मस्त गावातली मुलं नाचायची. लय राहायचं वरात. ते दीपक महाराजांनी एकदा माझं कीर्तन तिकडे घेतलं होतं वरातीचं. त्या सिन्नर तालुक्यात अजून घेतात बरं का. वरातीला कीर्तन करतात. चांगलं आहे ते. ऐका ते वरात निघते ना वरात ती वरात चालली होती त्या गावातून. आणि ती मीराबाई लहान होती महाराज, अशी लहान. आणि त्या मीराबाईनं विचारलं आईला, आई हे काय चाललंय? आईनं सांगितलं, अगं हा दुल्ला आहे. दुल्ला म्हणजे नवरदेव. ही नवरी आहे, या नवरीचा हा नवरदेव आहे. तर ती मीराबाई म्हटली, मग माझा नवरदेव कुठे? लहान होती ना. लहान मुलं विचारत असतात प्रश्न. विचारलं तिने. 5-6 वर्षाची बाळ बिचारी छोटीशी. विचारलं तिनं, काय माझा नवरा कुठे, माझा दुल्ला कुठे? आई भागवत कथा ऐकणारी होती. आईनं काय केलं, ती डोली होती ना ती पूजा करायची, त्या डोलीमध्ये कृष्णाची मूर्ती होती, ती दिली तिला. म्हटले, हा तुझा नवरा आहे, हा तुझा दुल्ला आहे, हे तुझं जीवन आहे. काय आश्चर्य झालं महाराज. राहुल महाराज तेवढीच कन्हैयाची मूर्ती घेतली आणि त्या कन्हैयाला रोज हार बनवायची, गुलाबाचा हार, त्याला रोज नवीन फुलं, त्याची रोज नवीन आरती. आणि सारखं त्या मूर्तीला म्हणायचे, हा माझा नवरा आहे, हा माझा नवरा आहे, हा माझा पती आहे, हा माझा नवरा आहे. आता लहान होती त्यावर कौतुक झालं. ते राहुल महाराजाकडे पोरं शिकतात नाही, असे चांगल्या पावल्या खेळले का खालच्या मध्ये, वा वा छान पोर आहे. याच्यातलाच पोरगा पुढं 25-20 वर्षाचा होऊ द्या, म्हणू द्या मला ब्रह्मचारी राहायचं.
काय घरचे नाव ठेवतात त्याला, हे नामर्दय म्हणतात, हिंमत नाही त्याच्यात, लग्न काय कुणी करावं का, अरे रे रे रे, त्याला ब्रह्मचारी राहायचं मला, वाईट आहे महाराज. तसंच झालं, लहान होती तोपर्यंत सगळ्या घरानं कौतुक केलं, काय मीराबाई भक्ती करते, कृष्णाला दूध देते, कृष्णाला नैवेद्य देते. आणि आता तीच 20 वर्षाची झाली आणि तिला राजाचे ठेपे यायला लागले आणि ती बापाला म्हणायला लागली, बाबा तेने केला असे माझा अंगीकार, नका दुजावर पाहू आता. बाबा तेने केला असे माझा अंगीकार, तेने केला असे माझा अंगीकार, नका दुजावर पाहू आता. मला दुसरा नवरा नको बाबा, ही मूर्ती माझा नवरा आहे, हे कृष्ण माझं जीवन आहे, माझा सगळा प्रयत्न या मूर्तीसाठी आहे. घरातून काढून दिलं हो तिला. लोग कहे मीरा भई रे बावरी, बाप कहे उलना विष का प्याला राजा जी न भेजा, पिबत पिबत मीरा हासे. घरातून काढून दिलं. नावडी जन धन माता पिता विषय तो त्यांचा झाला नारायण. काढून दिलं घरातून. पायामध्ये घुंगरं बांधते, गळ्यामध्ये विना घेते. 11:15 वाजल्यामुळं आपले अखंड नाचून भजन करते. घरातली तिला बोलत नाहीत, लोक तिला पागल म्हणतात, गाव तिला वेडी म्हणतंय. हरे गुण गावत नाचुंगी, हरे गुण गावत नाचुंगी, हरे गुण गावत नाचुंगी, हरे गुण गावत नाचुंगी. अपने मंदिर में बैठ बैठ कर, अपने मंदिर में बैठ बैठ कर, गीता भागवत वाचूंगी मैं. हरे गुण गावत नाचूंगी, हरे गुण गावत नाचू कीर्तनाचे रंगी. ज्ञानदीप लावू जगी, अखंड नाचते गाते. मग मी गातो नाचतो आनंदे, गातो नाचतो आनंदे, मी गातो नाचतो आनंदे, मी गातो नाचतो आनंदे, गातो नाचतो आनंदे, मी गातो नाचतो चिपळ्या घेते, माझ्याकडे बघा. पायामध्ये घुंगर बांधते, गळ्यामध्ये विना घेते, स्वतंत्र महलामध्ये भजन करते. ऐका, वेळ कमी आहे. तिचं नाचणं, तिचं गाणं, तिचं भजन चालू आहे. तिचा सगळा प्रयत्न परमार्थातला आहे. पण तिला खायला कोण देईल? कितीही भजनकार झाला तर खायला लागतं ना. संन्यासी जरी असतो, बरोबर आहे तुमचं, तरी खायला लागतं ना महाराज. खायला लागतंच महाराज. कोण देईल खायला? एका गावातल्या आजीला दया आली आणि त्या आजीनं काय केलं, गपचिप मध्ये स्वयंपाक करायची वेगळा, आणि जेवणाचा डबा देवबुद्धी देतो एखाद्याला, आणि बरोबर तो डबा महलामध्ये पोहोचवायचा. मीराबाईनं दीपक महाराज एक दिवस विचार केला, मी तर रोज भजन करते, मी स्वयंपाक बनवत नाही, आई तर मला बोलत नाही, बाप तर मला वीज द्यायला निघालाय, गाव तर मला पागल म्हणते, मला जेवण कोण आणून देतं? फार लक्ष देऊन ऐका, परमार्थातल्या प्रयत्नाला काय फळ असतं ते कळेल तुम्हाला. पहिलं चरण कळेल, माझा प्रवास सुखाचा होईल. या सगळ्या एवढ्या आरोटे परिवाराने ठेवलेलं आहे, बापाचं पूजन सफल होईल. एवढा सुंदर खर्च त्यांनी केलाय, एवढा गोड समाज जमलाय, सामाजिक काम करणारा गणपत दादा आहे. बापाचं 2 दिवसाचं कीर्तन महोत्सव ठेवतो ना, मग हे घरी घेऊन जा. शिकण्यासाठी जर कीर्तन असेल तर हे कीर्तन फार शिकण्यासाठी 1 वर्षभर तुमच्या ध्यानात राहील. फार गोड कथा आहे. एका आजी रोज डबा आणून देते. पाहिलं
म्हातारीची आणि मीराबाईची घट्ट मैत्री झाली. म्हातारी म्हटली तुम्ही करा तुमचा परमार्थातला प्रयत्न, मी करते तुमच्या सेवेचा प्रयत्न. आनंदात चाललं होतं. एक दिवस असं झालं, काहीतरी कामाच्या निमित्तानं म्हातारीला गावाला जावं लागलं आणि जेवणाचा डबा आपल्या एकुलत्या एक लेकराला मीराबाईच्या महलामध्ये नेऊन मांडायला सांगितला. पोरगा 25 वर्षाचा होता. लग्न करण्याची इच्छा होती पण मनासारखी मुलगी मिळत नव्हती आणि तेवढ्यामध्ये पोरानं कधी मीराबाई पाहिली नव्हती. तुम्हाला अगोदरच सांगितलं, मीराबाई म्हणजे इतकी सुंदर होती, इतकी छान आणि नेमकी कृष्ण भक्तीमध्ये तल्लीन झालेली. तिचा चेहरा देवस्वरूप झालेला. हा पोरगा डबा घेऊन गेला आणि मीराबाईला त्यानं पाहिलं. बापरे, म्हटलं काय सौंदर्यवान मुलगी आहे, लग्न करेल तर याच मुलीशी करेल. बरा एक उद्योग आता किती अवघड उद्योग झाला. जी म्हातारी जीव घालते तिच्या पोराला मीराबाई आवडली आणि डबा ठेवला आणि सारखं पळायला लागला, आई 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 आई. ज्या महलामध्ये तुम्हाला पाठवलं होतं ना, त्या महलामध्ये जी मुलगी नाचते ना, तिच्याशी माझं लग्न झालं पाहिजे. झालं नाही ना आई तर मी तुला जिवंत दिसणार नाही. आईनं मारायला सुरुवात केली. पागलीस की काय, वेड आहेस की काय, अरे बापाचं ऐकलं नाही तिनं, राजाचं ऐकलं नाही, आईचं ऐकलं नाही, अरे वेड्या ती जोगणे परमार्थातला प्रयत्न करते, तुझा प्रयत्न संसारातला येड्या चांगला नाही हा. असं काही नाही आई, माझं लग्न झालं पाहिजे. नाही जर झालं नाही तर तुझा पोरगा तुला उद्या जिवंत दिसणार नाही. माय म्हटली बाई काय सुचलं, याला डबा घेऊन पाठवलं. बरं आपलं भाकरी खात होतं, आता किती कुटाणा झाला, आता काय करायचं. माय संध्याकाळचा डबा घेऊन गेली तर माईच्या रडण्याचा चेहरा मीराबाईनं ओळखला. संत त्याला म्हणतात तुमचा चेहरा ओळखतात. आमच्या कुरेकर बाबांनी आमचा चेहरा ओळखला. हे यांना शिकवणारे जे मृदंगाचार्य असतात ना, चेहरा ओळखून बोल देतात. तुमचे जे गायनाचे गुरुजी असतात ना, ते तुम्हाला तुमचा आवाज पाहून गायन शिकवतात. चेहरा ओळखता आला पाहिजे. ज्या माणसाला चेहरा ओळखता येतो ना, तो माणूस साधू असतो. महाराज चेहरा ओळखता आला पाहिजे. म्हणून प्रमाणे जासी अपंगिता नाही, त्यासी धरी जो हृदयी, दया करणे जे पुत्रास, दया करणे जे पुत्रास, तेची दासानी कामरे दया करणे जे पुत्रासी, तेची दासानी दासी तुका म्हणे सांगू किती, तोची भगवंताच्या मूर्ती. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आले. ओळखलं का रडता म्हटले आजी. राग नका येऊ दे म्हटले मीराबाई. काय झालं, काल माझा पोरगा तुमच्या जेवणाचा डबा घेऊन आला. माझा पोरगा फार दिवसाचे मुली पाहतो पण त्याला लग्न करायचं पण मुलगी मनासारखी मिळत नव्हती. अचानक तुम्हाला त्यानं पाहिलं आणि तेव्हापासून एकच आट लावून बसलाय, लग्न करेल तर मीराबाईशी, लग्न करेल तर मीराबाईशी, लग्न करेल तर मीराबाईशी. आणि जर नाही झालं लग्न तर आत्महत्या करेल असे धमकी देतो म्हणे मला. असं द्या म्हटले तुमच्या पोराला पाठवून, मी लग्न करते त्याच्याशी. म्हातारीनं उडीच मारली जागा. हा माझ्या पोराशी? हो हो. कधी करणार म्हटले. ते करते म्हटले. त्याला सांगतो, त्याला बोल. म्हातारी घरी आली. राजा जमलं तुझं. राजानं तर 2-4 उड्या मारल्या.
कामच झालं म्हटलं आपलं, पळतच आला माझ्याकडे बघा, पळतच आला. मीराबाई माझ्याशी लग्न करणार? 100% करणार, फिक्स, नक्कीच. पण माझी एक आट आहे म्हटलं. काय आट आहे? काय नाही म्हटले, फार सोपी आहे, कुठं डोंगरावर उडी मारायची नाही, विषाची बाटली बिटली काही घ्यायची नाही, घरात गळफास घ्यायचा नाही, इतके काही अवघड आट नाही म्हटले. आट फार सोपी आहे म्हटले. 6 महिन्यानं मी लग्न करणार, 7व्या महिन्यात. पण 6 महिने आट अशी आहे, तू 6 महिने घरी नाही जायचं. मग 6 महिने तू गावातल्या कृष्ण परमात्म्याच्या मंदिरात मुक्काम करायचा, पायात घुंगरं बांधायचे माझ्यासारखे, गळ्यात विणा घ्यायचा, हातामध्ये चिपळ्या घ्यायच्या, तुझे डोळे देवाच्या डोळ्यात घालायचे आणि 6 महिने नाचून तू भगवत चिंतन करायचं. 7व्या महिन्यात मी लग्न करायला तयारी. पोरगा म्हटलं एवढं सोपं? मीराबाई पासून गेला आणि मीराबाईच्या लग्नाच्या अपेक्षेनं पायात घुंगरं बांधले, हातामध्ये चिपळ्या घेतल्या, गळ्यात विणा घेतला आणि मीराबाईच्या कृष्ण परमात्म्याच्या डोळ्यात पाहून सारखं म्हणायला लागला, जय जय राधा रमण हरी बोल, जय जय राधा रमण हरी बोल, जय जय राधा रमण हरी बोल, हरी बोल, जय जय राधा, जय राधा, जय राधा रमण हरी बोल, जय जय राधा रमण हरी बोल, हरी बोल, राधा रमण हरी बोल, जय जय राधा, जय राधा, हे राधा, हे राधा, जय जय राधा, जय राधा, जय राधा, जय राधा, जय राधा, जय जय राधा रमण हरि बोल, हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल, हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल. किती महिने करायचे? अय दैवाडी, किती महिने करायचे? हा वा, हुशार आहेत बरं तुम्ही. 6 महिने करायचं. 12ला 10 मिनिटं राहिल्यामुळं 3 महिने निघून गेले. आपले लवकर जातात. 3 महिने निघून गेले. पोरगा साधं भजन करायचं सारखं, जय जय राधा, जय जय राधा, जय जय राधा, जय जय राधा, हे राधा, 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 जय जय राधा. सारंग राग असा मस्त गायचं त्याच्यात. मीराबाईनं 3 महिने होऊन गेले. दीपक महाराज तुम्ही आता हार आणलाय, मला असा गुलाबाचा हार घेतला. मीराबाई नवरी झाल्या, लाली वगैरे सगळं मेकअप केला. मीराबाई नवरी झाल्या, म्हातारी बरोबर घेतले. चला म्हटले आजी याच महिन्यात उरकायचं. म्हातारी म्हटले अजून 3 महिने बाकी आहेत. म्हटले 3 महिन्यानं दुष्काळ पडण्याची शक्यता आहे. अजून एखाद्या वेळेला जोरात पाऊस येऊ शकतो. नागपूरला ढगफुटी झाली एकाच तासात 100 मिलीमीटर पाऊस एकाच तासात. महाराज काय कधी होईल सांगता येत नाही. याच महिन्यात उरकायचं. मीराबाईन म्हातारी बरोबर गेल्या. आपल्याला वेळ कमी असल्यामुळं पोरगा रंगलेला होता. जय जय राधा, राधा, जय जय राधा, राधा, हे राधा, राधा, जय जय राधा, राधा, हे राधा, हे असं वाटतं ना संपूर्ण तसंच आहे महाराज. आम्ही दोघं असलो हे गायला खांद्याला हात लावला मीराबाई. ए राजा, माग पाहिलं त्यानं आणि मीराबाईला पहिला प्रश्न विचारला, कोण आपण? मीरा म्हटलं पागलच की काय? अरे वेडायस की काय? नवरी आहे ना मी. अरे हार आणलाय लग्नाचा, असं काय बोलतोस? ऐका बरं, पोरगा म्हटलं असलं काही पण म्हणू नका हो. माझं लग्न समोरच्या त्या कृष्णाशी कधीच झालंय. 3च महिने देवाचं मन लावून भजन केलं तर मीराबाईला विसरला, देवरूप झाला. गोविंद गोविंद म्हणा लागली. हा छंद, हा प्रयत्न आहे.
आणि त्या प्रयत्नाचं फळ आहे मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. भजन करता करता जग देवरूप झालं. देव नटला नाना परी भरोणी उरला चराचरी. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. अहम ब्रह्मास्मी तो देव आणि मी वेगळा नाही. जिवंतपणे काया ब्रह्मरूप झाली. आणि मग संत म्हणायला लागले याजसाठी केला याजसाठी केला याजसाठी केला काय झालं प्रयत्न केल्यामुळं असा प्रयत्न भगवत चिंतनाचा कोणत्याही दृष्टीने येऊ द्या संगतीत संतांच्या त्यांनी तुम्हाला देवरूप बनवलेलं आहे. देवस्वरूप बनवतात आणि देवस्वरूप होणं हा शेवटचा दिवस असतो. माणूस गेला हा शेवटचा दिवस नाही. ज्या दिवशी तुम्ही भजन करता करता विठ्ठल 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 म्हणता म्हणता विठ्ठल म्हणता हरले पाप आणि मग आता त्याचा परिणाम विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे भरोणी. तुम्हाला सगळीकडे देवच दिसायला लागला. हो बघा गाढवाच्या पोटामध्ये नाथ महाराजांनी पाणी रिसलं काशिवून आणले. कथा प्रसिद्ध आहे. पिंडीवर नाही वाहिलं महादेवाच्या. तहान लागली गाढवाला गाढवाच्या पोटात दिलं तर लोक म्हटली महाराज पिंडीवर पाहायचं पाणी व्हायचं सोडून गाढवाला दिलं तुम्ही. नाथ महाराज म्हटले अरे तुम्हाला पिंडीमध्ये शंकर दिसतो मला गाढवाच्या पोटातही शंकर दिसतो. अर्थ काय जग ब्रह्मरूप झालं. म्हणून तुकोबारायांना सगळे देवरूप दिसायचे. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. असंच घडलं केव्हा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा भजनाचा प्रयत्न केला. किती केला हो मीराबाई सारखा किती केला जनाबाई सारखा किती केला ज्ञानोबारायांसारखा किती केला तुकोबारायांसारखा. असा प्रयत्न केल्यामुळं याजसाठी केला होता अट्टहास. त्याचा परिणाम शेवटचा दिस जिवंतपणेच गोड झाला. देवरूप झालो. आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता निश्चिंत झालो बघा. आता विसावा मिळाला शांतता मिळाली. आता कुठं राहणं कुठं जाणं येणं राहिलंच नाही. मग आता आपुल्या माहेरा जाईन मी आता. आता म्हटले फक्त देवाकडे जाणं राहिलं. भेटी रखुमाईच्या वरा देवासाठी भेटणं राहिलं. अखंड देवरूप झालो मी आणि देव वेगळा नाही. मी तू पण जाऊ दे दुरी एकची घोंगडी पांघरू हरी. परिणाम आता निश्चिंतने पावलो विसावा. कुंटलिया धावा तृष्णेची कौतुक वाटे झाली या वेचाचे. आतापर्यंत जो प्रयत्न घडला त्याचं कौतुक वाटतं का. नाम मंगळाचे तेने गुणे. मंगळ अशा भगवान परमात्म्याचं नाम मुखामध्ये आलं आणि ते जन्म मिळाल्यापासून त्याचं भजन केलं. आणि आता काय झालं हो वैभव महाराज आता म्हटले ज्या 4 मुक्त्या आहेत त्या घरी आल्या. अभंगाचं शेवटचं तू का म्हणे मुक्ती पडले नोवारे. तू का म्हणे मुक्ती पडले नोवारे. तू का म्हणे मुक्ती पडली नोवारे.
गुरुदेवाच्या पहिल्या चरणाचा तसा भाव झाला. प्रयत्न कसा केला साधून याच्यावरच आपण बोललो. पुढची चरणं राहिलेली आहेत ती आता पुढं कधीतरी झालं तर सोडू आपण. पण मात्र एक चरण घेऊन जा की आपण परमार्थातला प्रयत्न केला की जिवंतपणे शेवटचा दिवस गोड होतो. आणि तो परमार्थातला प्रयत्न कसा असतो तो राधेनं केला, मीराबाईनं केला, ज्ञानोबाईंनी केला, संतांनी केला. याचं गोड चिंतन आपण आपल्या वेळेमध्ये पाहिलं. जाता जाता एक 5 मिनिटं घ्यायची बस. ही जी मुलं आहेत, गणपतराव असतील, त्यांची 2 भाऊ असतील, मुलगी असेल, या सगळ्या परिवारानं 2 दिवस आपल्या बापाचं पूजन आयोजित केलेलं आहे. बघा, बापासारखं कोणी नसतं का? फार लोकांनी आई सांगितले तुम्हाला, पण आज एक 5 मिनिटं माझा बाप आहे का? खरंच सांगतो, बापासारखं प्रेम कोणी करत नाही बरं. मला 10 किलोमीटरचं अंतर कापून कुणाच्या शेतामध्ये दारे धरणारा बाप आहे. सांगू द्या, 1 क्विंटलचं पोतं आहे पोरांनो. चाचच्या मोंढ्यात, नगरच्या मोंढ्यात, कोळपेवाडीला, कोपरगावला, येवल्याला, खनाडी नाशिकला 50 क्विंटलची ट्रक खाली करणारा आपला बाप आहे. हे जे सगळे बाप इथं बसलेत ना, टोपीवर आलेत, फेट्यावर आले, पण तुम्हाला त्यांनी बंगले बांधून ठेवले, तुमची शेती त्यांनी सांभाळून ठेवली. एवढ्या द्राक्षाच्या बागा तुम्हाला आज पैसे देतात ना, हे तुमच्या बापाची किंमत आहे. त्यानं जर ती शेती विकली असती तर तुम्हाला खायला काही राहिलं नसतं. त्यानं स्वतः फाटलेले कपडे घातलेत रे, आणि तुम्हाला मात्र जीनची पॅन्ट आणली, टी शर्ट आणला, इंग्लिश मिडियमला घातलं, डॉक्टर बनवलं, महाराज बनवलं. एक वाक्य सांगतो, ज्याचा बाप जातो त्याला फार वाईट वाटत असतं. कायम सांग, त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती थिगळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्याने कशी कातर लावली. त्या मुलांच्या डोळ्यात पाणी आलं. त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती थिगळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्याने कशी कातर लावली. मला कसस होत या कुणी बाबा म्हणताना, वरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगता. 2014 साली माझा मोठा ऍक्सिडेंट झाला होता. आणि महाराज, हा जो हात आहे ना, हा पूर्ण डॅमेज झाला. आणि या हाडाचं ऑपरेशन झालं. बाप ऐका बाप, ऑपरेशन झाल्यानंतर काय झालं, याच्यातली एक शीर ती चॉकअप झाली होती. डॉक्टरांना वाटलं महाराजांचं वय तरुण आहे म्हणून त्यांना ती शीर बदलली नाही. परिणाम काय झाला, हा जो असा हात आहे ना, वर येत नसायचा. याला चेतना राहिली नाही शीर दाबल्यामुळे. डॉक्टर म्हणायचे व्यायाम करा, हात वर ये. हात काही वर येत नव्हता. प्लास्टर निघालं, कीर्तनं सुरू झाली, हात काही वर येत नव्हता. एक दिवस माझ्या वडिलांनी मला पाहिलं रडतात. माझे वडील गेले आता 2-4 वर्षापूर्वी. माझ्या वडिलांनी मला रडताना पाहिलं. माझा बाप माझ्या जवळ आला, माझ्या हाताला धरलं आणि ओंकार महाराज, माझा बाप मला म्हटलं, तुझ्या डॉक्टरला विचार, माझ्या हाताची शीर काढून तुझ्या हाताला बसवता येईल का, आणि तुझा हात पहिल्यासारखा होईल का. तेव्हा मला कळालं की या जगात बापासारखं प्रेम कोणी करत नाही. बाप करी जाडी लेकुराचे ओढ, बाप करी जाडी लेकुरा, बाप करी जोडी लेकुराचे ओढ, बाप करी जोडी लेकुराचे ओढ. एक क्विंटलचं पोतं आहे तर 50 क्विंटलची ट्रक खाली करतो आपला बाप. ऐका जरा दहीवाडीकर, हे साखरे महाराजाचं कीर्तन आहे. ओंकार महाराज चाल म्हणतायत. हा कुठली कविता नाही, हे कुठलं वाङ्मय अभंग आहे. हा तुकोबारांचा अभंग आहे.
हे कुठलं कविता नाही सांगत तुम्हाला मी, हे संतांचं प्रमाण म्हणतोय. तुकोबारा म्हणतात बाप करी जोडी लेकुराची ओढी. फक्त लेकरासाठी जगणारा बाप आहे. आपुली कुरवंडी वाळवणी स्वतःचं शरीर दमवतो, थकवतो. माझा पोरगा मालक असला पाहिजे, माझ्या पोराने एका विचारानं जगलं पाहिजे, माझा पोरगा गावचा सरपंच झाला पाहिजे, माझ्या पोराला गावानं मानलं पाहिजे, माझ्या पोराला मुजरा केला पाहिजे. याच्यासाठी जर बाप जगत असेल तर ऐका रे, पाठीचा कडा एकदा खराब झाला ना शरीर खराब होतं रे. तसा घरातला बहिरू नावाचा बाप या कुटुंबाचा निघून गेला, घरामध्ये अंधार होतो. अरे माझा बाप मला सोडून गेला. 2 कीर्तन असतील ना, 2 तर 2 नेहरू इस्त्री करायचा. पेटाची घडी घालणारा बाप असतो. पोरगा जेवढा उंच होईल तेवढा अभिमानानं छाती फुगवणारा बाप असतो. अरे त्या बापाला कधी विसरू नका. तुमचा बाप जिवंत असेल तर या परिवारानं एवढं सुंदर कीर्तन ठेवलंय. आज त्यांची मुलं रडतात, त्यांच्या नातवंड रडतात, महिलांच्या डोळ्याला पाणी आहे. महाराजांचा एवढा घोड स्वर हृदयाला लागलाय. बाप घरी घेऊन जा, या 2 हाताने बापाची सेवा करा. तुमच्या बापाला जिवंत असताना काला करून चौ घाला. तुमच्या बापाला जिवंत असताना 2 हातानं चालवा. तुमच्या जिवंत बापाला हे 2 हात द्या. तुमच्यासारखा भाग्यवान कोणी नसेल. जिवंत बापानं तुमच्यासाठी खूप कष्ट केले दादा, लक्षात ठेवा. संतांना म्हणावं लागतंय बापा एवढे उपकार कुणाचे नाही, कुणाचेच नाहीत रे दादा. ऐका वा वा महाराज वा. शरीराचा अरे दंतर तुमच्या माझ्यासाठी विसरू नका रे पोरांनो. बापाला श्रावण बाळाला श्राप, श्रावण बाळाचा दशरथाला श्राप हा आईचा नाहीये बापाचा आहे. बापाने दिलेला श्राप कधी घेऊ नका. ऐका, तुमचा बाप फेट्यावर आलाय त्याला उठवा. त्याला चालता येत नसेल त्याला चालवा, त्याला जेवता येत नसेल तुम्ही जीव घाला. माय बापाला कधी रडू नका. तो फार काळ बिघडलाय. माय बाप केवळ काशी तिने जावे तीर्थासे. सकल तीर्थाची धुरे जे का माता पितरे संत वर्णन करतात. या विश्वामध्ये माय बापा एवढं पवित्र स्थान नाही. म्हणून घरी घेऊन जा. जिवंत असणाऱ्या बापाला कधी रडू नका. जिवंत असणारा बाप सांभाळा. या 2 हातानं त्यांची थुंकी झेला. या 2 हातानं तुमच्या बापाला आधार द्या. आजचं कीर्तन 1 वर्षभर ध्यानात राहील. मरेपर्यंत तुम्हाला कधी काही कमी पडणार नाही. जो बाप ज्याचा गेलाय त्याला विचारा. या गणपतरावला विचारा, त्यांच्या बंधूंना विचारा, मला विचारा. मला बाप नाही. बाप नसण्याचं दुःख वेगळं असतं रे दादांनो. आठवला तरी डोळ्याला अश्रूच्या धारा लागतात. बाप तो बाप असतो रे. बाप आधार आहे घराचा. तो गेला की घराकडे वाकडी नजर होते. तो जोपर्यंत दारात आहे वाकडी नजर करून करण्याच्या कुणाच्या बापाची ताकद नाही. एवढी ताकद फक्त बापामध्ये असते. घरी घेऊन जा, बापाला सांभाळा. बाप करी जोडी लेकुराची ओढी. आपुली कुरवंडी वाळवणी. मालक बनवणारी लोक, तुमचा वापर करून घेणारी आहेत. तुम्हाला फसवणारी सापडतील. पण बघा, विवेकानंदाचं, शाहू महाराजाचं, नाथ महाराजांचं, सावित्रीबाईचं जेवढे फोटो आहे तिथं आता हे तुम्हाला शाळेमध्ये लावायला. हे पोरं जर उत्सुक असतील, हे गणपतराव जर सामाजिक काम करत असतील, त्यांची भावंड जर त्यांना साथ देत असतील, एवढे लोक आज इथं कीर्तनाला जमतात पावसाच्या कालखंडात कामं सोडून, हे सगळे विचार जर या मुलांना मिळत असतील तर त्याचं कारण हा बहिरू नावाचा बाप आहे. हे बापाचे संस्कार आहेत, ही बापाची शिदोरी आहे. त्यांनी दिलेले संस्कार या मुलांनी जपलेत. आज हा बाप
2 पिशव्या घेऊन वर गेलाय. 11:15 10:15 सुरू झालं आपलं कीर्तन. मला यायला थोडंसं लेट झालं होतं 10 मिनटं. म्हणून थोडंसं रस्त्यानं पाऊस पडल्यामुळे चिकचिक झाल्यामुळे मला वेळ लागला. कोणाच्या अंगावर पाणी उडू नये, नाही तर मी आलोच असतो 10ला, पण लय फास्ट गाडी पळवली की खड्ड्यामध्ये गाडी गेली की लोकांचे अंग भरतात. काल एक जण आडवा आला, कॉलर धरली. ओ महाराज एवढी काय गडबड आहे म्हटलं. तेव्हापासून आपलं दामानी जरा म्हटलं काय 10 मिनटं इकडे तिकडे काही होत नाही. फास्ट पळवली की माणसं, पावसाचा कालखंड आहे. थोडं 10 मिनटं मला लेट झालं, पण तरीसुद्धा 12:15 वाजेपर्यंत मी कीर्तन सांगितलं हे घरी घेऊन जा. 2 पिशव्या घेऊन. ऐका हे भैरू दादा, भैरू बाबा आज देवाच्या दरवाजात उभे असतील ना, तर उजव्या हातातली पिशवी त्यांची देवानं चेक केली असेल तर त्यांच्या मुलानं 2 दिवसाचा भगवत चिंतनाचा ठेवलेला 16 त्या पिशवीतून बाहेर पडला असेल. त्याच्यातली मीराबाई, जनाबाई, ज्ञानोबा, संत प्रमाण, ओव्या, एवढे गोड चाली, एवढ्या गोड अभंग, देवालाही वरून खाली कीर्तनाला यावं असा गोड स्वर, एवढा गोड पकवाजाचा ध्वनी त्या पिशवीतून बाहेर पडला असेल. आणि डाव्या हातात त्या पिशवीत त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये केलेलं कर्म, मुलांना दिलेले संस्कार, ज्या अर्थी एवढे लोक येतात त्या अर्थी या परिवारानं खूप माणसं जोडलेली आहेत. अशी माणसं जोडण्याचा निर्धार या बापानं दिलेला, कर्तव्य बाहेर पडलं असेल, सगळ्यासाठी असणारा दंड खाली झाला असेल. आणि भगवंताच्या लाल प्रकाशामध्ये आज हे भैरू बाबा बरोबर 12:15 समर्पित झाले असतील. हात वर करून त्यांनी या मुलांना आशीर्वाद दिला असेल. मुलांनो, तुम्हाला माझा आशीर्वाद आहे, जीवनभर मी तुम्हाला आशीर्वाद रूपानं तुमच्यात आहे, असा आशीर्वाद या मुलांना मिळाला. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा, अकटकटा करीती पितर, वंशी दोराचारी पुत्र झाला, असा योग झाला. आपल्याही जीवनात हा योग यावा म्हणून सगळ्यांनी 2 हात वर करा. सगळ्यांनी करा. हे मागचे करा, ज्याला हात आहेत त्यांनी करा, ज्याला वाटतं माझा उद्धार व्हावा. ऐका, इतकं सुंदर चित्र आहे हे. हात वर करो, तैट करा, तैट एकदम. आणि हातानं आपण भजन करा. मी सांगतो तेव्हा आपणही भजन करा. आपलाही उद्धार आणि भैरू दादाचाही उद्धार. एवढा गोड सोहळा झाला. सगळ्यांनी म्हणा, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. गावकरी परिवार, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. कैवल्याचा पुतळा ज्ञानोबाराया, सागराचा माया बाप ज्ञानोबाराया, प्राण सखा ज्ञानोबाराया, शंख मशीन मधून नाही वाजला. हा शंख हे ओंकार जोरात वाजा, टाळी जोरात. हे ओंकार महाराज जगतापांनी वाजवलं. हे जगताप म्हणजे सध्याचा विराट कोहली येतो फॉर्म मध्ये येईल बरं का. हो, शुभमन गिल सचिन होऊन गेला माग. आता सचिन मागचा आहे, आता शुभमन गिल सध्या आला की 6 आणतो बघा, आला की 6च ओढतो. असा आमचा ओंकार महाराज. जोरात टाळी वाजवा एकदा त्यांच्यासाठी. वा वा वा. दैवडी ग्रामस्थ रोहिदास आबाला लग्न असल्यामुळे ते गेली. आमचे वैभव महाराजांसाठी एक जोरात टाळी वाजवा. एवढ्या जोरात गायलं. दीपक महाराज, माऊली महाराज, राहुल महाराज, काय गोड नियोजन केलं. आणि हा परिवार, आरोटे परिवार खूप गोड आहे. तुम्हाला भरपूर आयुष्य देवानं द्यावं. हसणारा तुमचा बाप आज तुम्हाला आशीर्वाद देत या टायमिंगला देवाच्या पायाजवळ गेला. तुमची भक्ती फळाला आली, तुमचं नामस्मरण फळाला असं आपण समजूया आणि नक्की म्हणूया, ज्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. ज्ञानेश्वर मावली